होत आणि त्यांच्या शुभास्ते हा सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान केलेला आहे. चांगला खेळ केला टीम गावडोशी KUCC या टीमने. हार्डलक टीम रुळे आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर टीम रुळ्याला सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण प्रदान करूया. टीम रुळे या आणि आपल्या सन्मान चिन्हाचा आपण स्वीकार करा. टीम रुळे आपल्या या क्रिकेट स्पर्धेची आठवण भेट या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. टीम रुळे आपलं सन्मान चिन्ह स्वीकारा. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकलात, सातारा टेनिस बॉल आणि कासपठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज तुषार जांभळे सरांना आपण आतापर्यंत ऐकत होता. सोंडपार टीम आपलाही सन्मान चिन्ह घेऊन चला आणि टीम रुळे आपले सन्मान चिन्ह आपण घेऊन चला अशी विनंती आहे. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच या ठिकाणी आपल्या समोर येते. त्याचबरोबर राकेश भाऊ मोरे जे आमची गावचे आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे स्वागत आपण करूया आणि पाहूया या मॅचची रंगत. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. टीम दोन्ही संघांना विनंती करूया की आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. टीम रुळे आपलं सन्मान चिन्ह स्वीकारा. सोंडपार टीमलाही विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह स्वीकारा. टीम कुरोशी आणि टीम बिरवाडी अतिरिक्त खेळाडू पाठवा. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय भव्य. बॉल सीमारेषा पार. षटकार. सागर शिंदे आणि तेजस शिंदे ही जोडी आहे. सागर शिंदेने पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पार. बॅटला घेऊन आले. यावेळेस बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. सिंगल धावी ते प्राप्त होते. आपण टीम रुळे या टीमला सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. चांगला खेळ याही टीमने सकाळपासून केला. टीम बिरवाडी आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. यावेळेला आणखीन एक मोठा टोला आलाय आणि हाई बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मैदानाच्या आतमध्ये सागर शिंदे आले. धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये कुरोशी गावचा सागर शिंदे. सेट ऑन अ फायर. याही बॉलला येऊ दिलं. त्यानंतर सॉफ्ट हँडेड फटका होता. पॉइंटला खेळाडू होते तिकडे. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झाली. स्कोर बोर्डला आता चालना मिळाली. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आतापर्यंत. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये टीम यंगस्टर कुरोशीने बनवलेली आहे. टॉस जिंकला होता मित्रांनो KBCC बिरवाडी या टीमने. बॉलर तयार. चांगलाच बॉल टाकलाय, वेगाने टाकलाय, फलंदाजाला बांधून ठेवलाय. बॉल डॉट आलाय. धाव आता मिळायला काय तयार नाहीये. धावसंख्या जैसे थे. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. षटक क्रमांक 1 मध्ये सुमित आले होते गोलंदाजी करण्यासाठी टीम KBCC बिरवाडी या टीम कडून आणि सुमित यांनी पहिले षटक हाताळलं आणि तब्बल 15 धावा या बॉलच्या पाठीमागे खर्च केलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम यंगस्टर कुरोशी या टीमने या धावा बनवलेल्या आहेत. इथून पुढे आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण थोडीशी करूया घाई. तुम्ही पाहताय उत्तेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा. यानंतर ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. बॉलिंग अटॅक मध्ये परिवर्तन केले आणि या षटकासाठी त्याचबरोबर निलेश दादा सोंडकर यांच्या ठिकाणी आगमन आहे. यश स्पोर्ट पनवेलचे प्रोप्रायटर त्यांचे स्वागत करूया.
बॉलर नेम प्लीज. आपण टीम सोंडपारला या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान करत आहोत. या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट केलं, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि त्यासाठी टीम सोंडपारच्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होत आहे. या स्पर्धेची आठवण भेट आपण टीम सोंडपारला प्रदान करत आहोत. बिरवाडी बॉलरचं नाव सांगा. रोहित ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. केबीसीसी बिरवाडी या टीम कडून षटक क्रमांक 2 चा कारभार सांभाळतील. पहिलाच बॉल नो टाकलेला आहे, बीमर टाकलाय. नो बॉलची धाव स्कोर बोर्ड मध्ये जोडूया आणि +1 अशा 2 धावा पंच ठिकाणी कळवत आहेत. तर स्कोर बोर्ड मध्ये आपण जोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. यावेळेला ऑन साइडला फ्री हिटच्या बॉल वरती केलाय प्रहार, खेळाडू बॉलच्या खाली, परंतु फ्री हिटच्या बॉल वरती फलंदाज कॅच आउट होऊ शकत नाहीत. 4च प्रकारे फ्री हिटच्या बॉल वरती एखादा बॅट्समन आउट होऊ शकतो. एक रनआउट, बॉल 2दा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे आणि बॉल हाताळणे. हे जे काही 4 प्रकार आहेत ना, अशा 4 प्रकारे एखादा बॅट्समन फ्री हिटच्या बॉल वरती आउट होऊ शकतो. बाकीचे प्रकार बंद होतात आणि या बॉल वरती फ्री हिट होती, कॅच पकडली, बॉलची फेकी केली, सिंगल मिळाली. सागर शिंदे यांच्यासाठी असणारा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. कमी गतीचा बॉल ओळखला, परखला, पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी एक दिलखेचदा फटका, षटकार. बॉल ओळखला, पारखला आणि त्यानंतर पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. एक गुणवंत षटकार आलाय. रीड केलं गोलंदाज रोहितला आणि त्यानंतर रोहितचा बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठी. मागे 6 षटकार आलाय. धावसंख्या भरारी घेते जाऊन पोहोचली आहे 25 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ. बॉलर रोहित टॅप करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या आतमध्ये खेळाडू आहे. धाव घेण्याची कोणती मुभा इथे नाहीये. रिक्स घेतली होती परंतु जोखीम इथे टाळलेली आहे. बॉल डॉट आलाय. आता शेवटच्या काही बॉलचं काही शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. तुम्ही पाहताय उतेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा 2026 चे पर्व. शेवटचे काही बॉल. बॉलर तयार. पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, पिकअप स्ट्रोक. समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय 6 धाब्यांसाठी. सागर शिंदे मैदानाच्या आतमध्ये खेळलीये. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बदल आली त्याचा वापर. टायमिंग केलं प्रॉपर. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार आलाय. काय फटका होता. बदल आली त्याचा वापर काय केला होता या ओव्हर मध्ये. आणखीन एक बॉल आकाशाला गबसनी घालत शक्ती आणि युक्तीचा साधला या बॉलच्या पाठीमागे. सागर शिंदे यांनी मेळ आणि या बॉल वरती केलाय चांगला खेळ. बॉल सीमारेषा पार. षटकार. जसा बॉल आला तसा पाठवला सीमारेषा पार. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धाव फलकावरती 37 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम यंग स्टार कुरोशी. ओके. बबन भाई उतेकर कांदाटी विभाग प्रमुख यांच्या वतीने या सागर शिंदे यांच्या बहारदार खेळीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक येत आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. तुम्ही एखादा चांगला खेळ केला की तुमच्यावरती कौतुकाची थाप पडते आणि ती इथे पडलेली आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. बॉल डॉट आलाय.
तेजस शिंदे हो इथे पहा विकेटचं पतन खेळाडू बाद आहे. धक्का क्रमांक पहिला लागला टीम यंगस्टार कुरोशी या टीमला. तेजस शिंदे माघारी. चला थोडीशी आपण घाई करूया. येणाऱ्या फलंदाजाला विनंती की तुम्हाला घाई करत यावं लागेल, याची आपण नोंद घ्या. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मयूर शिंदे. चला थोडीशी आपण घाई करूया. आपल्याकडे 2 सामने अजूनही पेंडिंग आहे, त्यासाठी आपण थोडीशी घाई करूया. आपण आयोजन समितीला काही देऊ शकतो ना, तर तो आपला अमूल्य वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण करूया, कारण सकाळी उशिरा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण विनंती करूया, आपण घाई करूया. बॅकफूट वरती गेले गोलंदाज सूरज ओव्हर नंबर 3 मध्ये आले. सूरज ओव्हर नंबर 3 मध्ये आले, खुशिया घेऊन आले. विकेट मिळाली या ओव्हर मध्ये अखेरकार टीम केबीसीसी बिरवाडी या टीमला. मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग वरती सूरज. चला यानंतरचा आपण टॉस अनाउन्स करूया. यानंतरची मॅच आहे ती मॅच होईल क्वार्टर फायनलची आणि क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये कोट्रोशी आणि त्यांच्या विरुद्ध केयूसीसी गावडोशी. आपण तयार राहा. यानंतरची मॅच आपली आहे टीम कोट्रोशी आणि त्यांच्या विरुद्ध केयूसीसी गावडोशी. यानंतरची मॅच आपली आहे. हो फटका चांगला खेळला इथे. या बॉलच्या पाठीमागे मयूर शिंदे यांनी या बॉलला फक्त ऑफ ड्राईव्ह केलं. सिंगल चौकार आला या बॉलच्या पाठीमागे. काय फटका होता, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 4 चौकार आलाय. आणखीन एक बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मयूर शिंदे यांचा वार. बॉल चाललाय सीमारेषा पार. याही बॉलवरती धावा मिळतील तब्बल 6. षटकार मिळाला मोका. दिला या बॉलवरती मयूर शिंदे यांनी ठोका. षटकार. मयूर शिंदे यांचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं आहे. काय बॅटिंग केली मयूर शिंदे यांनी. हाई बॉल आता लॉंग ऑन क्लिअर करेल का. हो येस इट इज. बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. कुरोशी गावचा मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये आला. दुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. आणखीन एक येतोय धावसंख्या वाढवणारा षटकार. धावसंख्या 55 बघता बघता जाऊन पोहोचले 55. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये यंगस्टार कुरोशी या टीमने धावा बनवलेल्या आहेत. एका बाजूला संकटाच्या पेचामध्ये अडकलेला संघ आहे केबीसीसी बिरवाडी. असं म्हणतात संकट ज्यावेळेस जीवनामध्ये येतात ना, त्यावेळेस 4ही बाजूने येतात. त्या संकटांना शरण जाऊन चालणार नाही, तर त्या संकटांवरती आज मात करावी लागेल. बॉलर तयार सूरज. चांगला बॉल टाकलाय. संकटांवरती मात करणारा हा बॉल आहे. मनोबल वाढवणारा बॉल आहे. जब टूटने लगे हौसले ना तो बस ये याद रखना, बिना मेहनत से तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा या स्वतःला शोधाव्या लागतात आणि त्याच वाटा शोधण्याचा प्रयत्न. ऑन साइडला वळवला बॉल, पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत सागर शिंदे, कुरोशी आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार. षटकार. आणि इथे या बॉलच्या पाठीमागे हलकीशी अपील केली होती. हो तुम्ही अपील करू शकता, तुम्ही दाद मागू शकता, परंतु इथे दाद फेटाळलेली आहे. बॉल डॉट आलाय. सागर शिंदे यांना बांधून ठेवणारा बॉल निर्धाव आलाय. 61 धावा धाव फलकावरती आलेले आहेत.
हा बॉल इथे डॉट आलाय. अशाच प्रकारची बॉलिंग करावी लागेल. संकटांना शरण जाऊन चालणार नाही, तर त्या संकटांवरती तुम्हाला मात करावी लागते. संकट टाळणं हे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु संकटाचा सामना करणं हे आपल्या हातामध्ये आहे. तेच केले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करताना सूरज, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. समजण्या पलीकडचं क्रिकेट, एकाला माघारी यावं लागेल. मयूर शिंदे यांनी घाई केली स्ट्राईक घेण्याची आणि त्यांना माघारी यावं लागतंय. फलंदाज मयूर शिंदे धावचीच्या स्वरूपामध्ये होत आहेत रनआउट. निश्चित प्रयत्न हाच होता की स्ट्राईक घेण्याचा. आता त्यांना आपल्या विकेटची तडजोड करावी लागते. आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात ना की तिथे आपल्याला तडजोड करावी लागते आणि मयूर शिंदे यांनी आपल्या विकेटची तडजोड केली. पायांचा वापर केला, परंतु काय गोलंदाजी केली आहे. खेळाडूचं कौतुक करावं लागेल, कारण परिस्थिती बिकट होती, परंतु सूरजचा मारा तिकट होता. सागर शिंदे देखील येईल माघारी. पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय. टीम कोट्रोशी या अगोदर तुम्हाला अनाउन्स केलेला आहे. टीम गावडोशी तुम्हाला ब्लेझर घालावे लागतील. आपण रिपोर्टिंग करा. जर एकच कॅप्टन टॉस मध्ये उपलब्ध असेल तर त्याच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. आपण करतोय टॉस. टार्गेट आहे या मॅच मध्ये 62 धावा बनवायच्या आहेत केबीसीसी बिरवाडी या टीमला. टॉस होतोय आणि आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. या अजय शेलार या, ब्लेझर आपण लगेच घाला. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज ऐकताय, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, आमचे गुरुवर्य निरेजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकताय या मॅचची कहाणी. तत्पूर्वी आपण आता टॉस करण्यासाठी जाऊया. दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला टीम असेल गावडोशी KUCC, त्यांच्या विरुद्ध असेल कोट्रोशी. दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. एका बाजूला गावडोशी, त्यांच्या विरुद्ध कोट्रोशी. सकाळपासून दोन्ही संघांनी चांगला खेळ साकारलाय. खरं तर मोठमोठ्या संघांना दोन्ही संघांनी पराभूत केले आणि ही महत्त्वाची मॅच असेल. डू और डाय, करो या मरोची लढत असेल. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये पोहोचेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास या स्पर्धेतून इथेच थांबणार आहे. कॉल कोण देणार, कोट्रोशी की गावडोशी KUCC? गावडोशी KUCC टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. काटा असा कॉल केलेला आहे आणि काटा आलाय. टॉस जिंकलाय गावडोशी KUCC टीमने. अभिनंदन, टॉस जिंकलाय. महत्त्वाची मॅच आहे. जो जिंकणार आहे त्या संघाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. टॉस तुमच्या बाजूने लागलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. समोर कोट्रोशी संघ आहे आणि कोट्रोशी संघामध्ये अजय शेलार आहेत. सकाळी पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक, दुसऱ्या मॅचमध्ये 42 धावांची एक विस्फोटक खेळी आणि तिसरी मॅच तुमच्या समोर ते खेळणार आहेत. किती धावांपर्यंत तुम्ही मजल मारू शकता आणि प्रतिस्पर्धी संघाबद्दल काय रणनीती असेल? ह्या मॅच पण 50+ मारण्याचा चान्स करू. अजय सारखा चांगला बॅट्समन त्यांच्याकडे आहे, त्यामुळे तो पण खेळू शकतो आणि त्यामुळे 50चं टार्गेट दिले तर थोडं चेसला डिफिकल्ट होईल. पाठीमागच्या मॅचबद्दल काय सांगाल? रुळे वैभव, रुळे विपक्ष गावडोशी असा सामना रंगला होता. चित्त थरारक सामना होता आणि खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये किशोरबद्दल काय सांगाल? किशोरने खूप चांगली बॉलिंग केली. विशेषतः विनायकदा आणि सचिनचा जो विकेट घेतला त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो आणि किशोरकडे हाही क्षमता, करू शकतो तो इथून पुढे. थँक्यू सो मच. कोट्रोची टीम, सकाळपासून तुम्ही देखील चांगला खेळ केला आहे. फिल्डिंग करायची आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? नक्कीच त्यांचा बॅटिंग लाईन मोठा आहे, त्यामुळे आम्ही ट्राय करू बॉल डॉट करायला आणि कमीत कमी थांबू. कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? सेम बॅटिंगच घेतली असते. मनाविरुद्ध घडलंय. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय? टॉस जिंकलेला आहे गावडोशी KUCC टीमने. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे कोट्रोशी टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. थँक्यू. पाठीमागच्या मॅचमध्ये किशोर यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्या गोलंदाजी करत असताना मात्र 501 रुपयांचा प्राइज आलेला आहे. अनिल दादा सकपाळ गावडोशी गावचे आहेत आणि त्यांच्याकडून 500 रुपयांचा प्राइज आलेला आहे.
किशोर यांना मी विनंती करेन की आपण या आणि आपलं 500 रुपयाचं प्राइस घेऊन जावा. थँक्यू सो मच. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून या मॅचची कहाणी. थँक्यू. धन्यवाद तुषार जांभळे सरांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात, टॉसमध्ये आपण ऐकलात. मॅचच्या सुरुवात 62 बनवायच्या आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर खेळलेला आहे आणि इथे या बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. त्याचबरोबर शिवसह्याद्री बोट क्लब उत्तेकर वानवलीचे सर्व सहकारी मॅच बघतायत, आपण त्यांचे स्वागत करूया कारण तेही या क्रिकेट स्पर्धेशी जोडलेले आहेत. 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण किशोरला प्रदान करूया. गावावरतून प्रेक्षक जोडलेले आहेत ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी, कारण स्पर्धा आहे उत्तेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा आणि उत्तेकर वानवली गावचे ग्रामस्थ ही क्रिकेट स्पर्धा आवर्जून पाहतायत. बॉल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. टीम बिरवाडी आपली बॅटिंग आहे. मित्रांनो, आपण एक खेळाडू पाठवा. खेळाडूंचा नामोल्लेख होणं तितकंच गरजेचं आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये सुजल आहे, युवा खेळाडू. टप्पा पडल्यानंतर चांगला बॉल वळवण्याचा प्रयत्न केलाय, फक्त सिंगलच धाव इथे प्राप्त होईल. 62 धावसंख्येचं प्रति उत्तर देताना तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्ले तुम्हाला तोडावा लागेल. ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे टीम यंगस्टर कुरोशी या टीमने, त्या खेळाचं प्रति उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. परिणामांची जाणीव ठेवून तुम्हाला कृती करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जास्त आल्या तर पुढे बॅटिंग करणं सोपं होईल, अन्यथा प्रेशर वाढत जाईल. ही परिणामांची जाणीव आहे. लोअर फुलटॉसचा बॉल, सिंगल धावी ते मिळेल. परिणामांची जाणीव न ठेवता जर आयुष्यामध्ये आपण एखादी कृती केली ना, तर ती कृती आपल्याला अपयशाच्या दिशेने घेऊन जाईल. आणि परिणामांची जाणीव ठेवून जर आपण एखादी कृती केली ना, तर ती कृती आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. आणि तेही ती जाणीव ठेवावी लागेल. परिणामांची जाणीव काय आहे? पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा जर आल्या नाही तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये लोड वाढेल, प्रेशर वाढेल. त्यामुळे याची जाणीव बॅटिंग टीमला ठेवावीच लागेल. केबीसीसी बिरवाडी या टीमला क्षमता दोन्ही फलंदाजांकडे आहे, अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, परंतु तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. संकेत आणि सुमित, सुनील आणि संकेत ही जोडी आहे. स्ट्रायकरला सुनील मोरे आणि संकेत शिर्के ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुनील शिर्के यांना तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. चांगली बॅटिंग आज करावी लागेल. षटक क्रमांक 1 चा खेळ आता स्विच हिटचा फटका आणि तो बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील मोरे यांचा फटका आहे नाथखुळा. बॉल सीमारेषा पार. षटकार, काय फटका खेळलाय. पुन्हा पुन्हा पाहावा असा फटका आणि तोही कुणाला मारलाय तर मयूर शिंदेला मारलाय. क्रॉस अँगलने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूवरती हा प्रहार केलाय. काय फटका होता. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि हा तो फटका आहे. आधुनिकतेचा आविष्कार, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. समोर खेळलेला फटका. आधुनिक काळामध्ये असे काही फटके आले ना जे प्रेक्षकांना भुरळ घालतात, प्रेक्षकांना बघायला आवडतात, खेळाडूंना खेळायला आवडतात. तो फटकाच्या अगोदर आपण पाहिला स्विच हिटचा फटका, उलटा फटका. आज अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला सुमित शिर्के, आडव्या बॅटने आता प्रचंड वेगाने टाकलेला बॉल. क्रॉस अँगलने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा कुरोशी गावचा मयूर शिंदे. बॅटिंग तर चांगली केली, गोलंदाजी चांगली करतायत, वेग गाठीशी आहे मयूर शिंदे यांच्या. क्रॉस अँगलने गोलंदाजी करतात.
फक्त दिशा दिली, मनगटी फटका आहे. सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आहे. बॉल डॉट आलाय. धाव आता या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. मॅच मध्ये प्रेशर वाढलाय. धावसंख्या आहे टीमची टोटल 14 धावा. 62चं प्रत्युत्तर द्यायचं आहे या मॅच मध्ये. त्यामुळे केबीसीसी बिरवाडीला हात खोलावेच लागतील. संयमाने आता बॅटिंग करून चालणार नाही. कधी कधी तुम्हाला जीवनामध्ये आक्रमणही करावं लागतं. ओ, सरळ बॅटने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन खेळाडू बाद. धक्का क्रमांक पहिला टीम केबीसीसी बिरवाडी या टीमला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणाला पाठवलेलं आहे? सीताराम मोरे सिनियर प्लेयर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आज तो अनुभव त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा आपल्या जीवनामध्ये खेळलेल्या आहेत. संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. असं म्हणतात अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो. तो शोधावा लागेल. इथे ऑन साइडला खेळलेला बॉल सिंगल धाव इथे प्राप्त होईल. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे 15 धावा. 62चं प्रत्युत्तर देताना ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्गवरती बोलवलंय. फुल टॉस बॉल, उत्तर साजेस नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. धक्का क्रमांक लागलाय दुसरा केबीसीसी बिरवाडी या टीमला. आता बनवायचे 47 धावा. येणारे बॉल 10 बॉल मध्ये 47 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. दर्द सबके जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष आज प्रखरतेने मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. असंही म्हणतात की संघर्षातून नव्याचा जन्म होतो. या मॅच मध्ये तो होईल का हेही पाहावं लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सूरज मोरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सामना अजून संपलेला नाहीये. फक्त केबीसीसी बिरवाडी या टीमला लढावं लागेल, झुंजावं लागेल, महत्वाकांक्षी बनावं लागेल. ऑन साइडला बॉल वळवलाय. फटका चांगला खेळलाय आल्या पावली. परंतु धावा किती मिळतील की क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील? 2 धावा मिळत आहेत. पण जीवनामध्ये कधी कधी अशी वेळ येते ना जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण कधी कधी स्वतःला करावं लागतं आणि इथे ते फलंदाजांना करावं लागेल. धावसंख्येचं वाढतंय अंतर. फुल टॉस बॉल सोडून दिलेला आहे. वाईड आलाय. पंच सांगतात की बॉल पुन्हा टाकावा लागेल. निश्चित आपण चर्चा करतो अशा बॉलला मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तुम्ही खेळाचं सादरीकरण कसं करता याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. बॉल डॉट आलाय. धाव आता मिळायला तयार नाहीये. धावसंख्या जैसे थे धावा धाव फलकावरती आहेत. 18 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. 44 धावा. सोडून दिलाय बॉल. अंपायर कॉल वाईड आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. फटका जोरकस खेळलाय. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. मॅच जिवंत ठेवणारा आलाय तो या बॉलवरती षटकार. आज अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केला आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
बनवायचे आहेत 37. 6 षटकार मारावे लागतील. फक्त हलक्या हाताने या बॉलला पुश केलंय, ढकललेला आहे. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. आता येणारे बॉल शिल्लक किती असतील? 6 बॉल, 36 धावांची गरज आहे. 6 बॉल 6 षटकार मारावे लागतील तरच केबीसीसी बिरवाडी या टीमला हा सामना जिंकता येईल. अन्यथा समीकरण जड होत जाईल. 6 बॉल 36 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. रंगलेलं एक तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. केबीसीसी बिरवाडी त्यांच्या विरुद्ध यंगस्टार कुरोशी. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि या मॅच मध्ये तीच इरादे तुम्हाला मजबूत ठेवायचे आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. आणि ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 5 बॉल 35 ची गरज. म्हणजे जो संघ प्रयत्नवादी होता ना तो संघ आता नशीबवादी आहे. म्हणजे नशिबाच्या भरोश्यावरती आता हा सामना अवलंबून आहे. कोट्रोशी आणि गावडोशी तयार राहा. यानंतरची मॅच आपली आहे. आपण तयारी करा. चला थोडीशी घाई करा. सोडून दिलाय बॉल. अंपायर कॉल वाईड आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. फटका समोर खेळलाय आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार. समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक सीमारेषा पार. धावा मिळतात 4 चौकार. असे स्ट्रोक सुरुवातीच्या कालखंडामध्ये पॉवर प्ले मध्ये येणं महत्वाचं होतं, परंतु आता या सर्व गोष्टींना आता थोडासा उशीर होतोय. परंतु असे फटके जर सुरुवातीच्या कालावधीमध्ये आले असे सामना सोपा झाला असा. परंतु पहा शेवटपर्यंत तुम्हाला लढावं लागतं, कारण खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो. खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि याही मॅच मध्ये तुम्हाला लढावं लागेल. सोडून दिलेला बॉल आहे. असेच काही नकारात्मक बॉल आले, दिशाहीन बॉल आले तर सामना जिवंत होऊ शकतो. परंतु या मॅच मध्ये हा सामना जिवंत होईल काही पाहावं लागेल. टीम केबीसीसी बिरवाडी या टीमला गावडोशी आणि कोट्रोशी आपण तयार राहा. यानंतरची मॅच आपली आहे. कॅचचा कॉल होता परंतु झेल होऊ शकलेला नाही. आता सामना हळूहळू आता टीम केबीसीसी बिरवाडी पासून दूर चाललेला आहे. आता या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त औपचारिकता. डेलिब्रेट आहे. खेळण्याची कोणती हालचाल इथे केलेली नाहीये आणि जिथे पहा बॉल सोडून द्यायचा होता त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव बॅटिंग टीमला मिळणार नाहीये. जर तुम्ही बॅटिंग करताना बॉलला खेळण्याची कोणती हालचाल केली नाही तर बॅटिंग टीमला ती धाव मिळत नाही. आणि इथे बॉल सोडून देण्याच्या प्रयत्नामध्ये हा बॉल जाऊन अंगाला भेदला होता, त्यामुळे बॅटिंग टीमला कोणतीही धाव मिळणार नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला सिंगल धावेसाठी आणि जवळजवळ हा सामना इथे संपलाय. आणि टीम यंगस्टर कुरोशी या टीमचं अभिनंदन करूया. आणि हार्डलक टीम केबीसीसी बिरवाडी, आपणही शेवटपर्यंत लढलात, झुंजलात. आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार आहे. आणि टीम केबीसीसी बिरवाडी या टीमला